नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत. खूप दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपण सुरू करतोय SST पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र किंवा सोशल सायन्स. बघा, आज आपण जी प्रश्नपत्रिका घेतोय ती आहे प्रश्नपत्रिका 2018 ची आणि या प्रश्नपत्रिकेचा जो कोड आहे तर तो आहे EM. 60 प्रश्न सगळे आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. एक सुरुवातीला आता मध्ये थोडा गॅप होता तर बघा काही वैयक्तिक कारणे येत असतात, पण इथून पुढे तरी ऍटलिस्ट कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करेन. एक 8 दिवस काय करूया, 2018चा हा पेपर घेतलेला आहे. 2018 पासून 2026 फेब्रुवारी 2026 ला लास्ट पेपर झाला. तिथपर्यंतचे सगळ्या प्रश्नपत्रिका 60 प्रश्न एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे ऍटलिस्ट प्रश्न आणि उत्तर, प्रश्नांचं स्वरूप तरी तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यासाठी सुरुवातीचे एक 8 दिवस आपण काय करूया, सगळ्या प्रश्नपत्रिका सगळे 60 प्रश्न फक्त प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात पाहूया. एक 8 दिवस झाल्यानंतर तुम्हाला इन डिटेल प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 30 प्रश्न आपण त्याचं 360 डिग्री अनालिसिस करणार आहोत. जसे की प्रश्न कुठून आला, प्रश्नाचा संदर्भ काय, कोणत्या घटकातून आला आणि ते जे बाकीचे 4 पर्याय विचारलेले आहेत तर त्या 4 पर्यायांचा अर्थ लावण्याचा, त्याचं एक्सप्लेनेशन करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. त्यामुळं पुन्हा एकदा क्षमस्व. पुन्हा आपली ही व्हिडिओ सिरीज नव्याने सुरू होत आहे. कोऑपरेट केला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणखी जी मुलं नवीन जोडलेले आहेत, CTT 2026 ची तयारी करत असाल, स्पेशल पेपर क्रमांक 2 ची तयारी करत असाल तर आपल्या चॅनल नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत पोहोचवा. सगळ्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटतील. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली दिसेल. नक्की जॉईन करा. या जे PDF आहेत सगळं विथ टिक मार्क, या PDF मी तुम्हाला आता आजची PDF टेलिग्रामला मिळेल. याच्या आधीच्या PDF आहेत, NCERTच्या पुस्तकाचे हायलाइट केलेल्या PDF आहेत. त्यामुळे नक्की जॉईन करा आणि कमीत कमी एक 10 तरी मार्क्स तुम्हाला नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 10 मार्क तरी वाढलेले नक्की दिसतील. आपला आता हा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 2 आहे SST आपण घेणार आहोत. या मेन बुकलेटमध्ये ज्याचा कोड आहे EM, आपला सेक्शन असणार आहे सेक्शन नंबर 3 आणि प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत क्रमांक 31 पासून 90 पर्यंत, एकूण 60 प्रश्न. आता याच्यामध्ये पण जो पार्ट 2 आहे तर तिथला पण प्रश्न क्रमांक 31 ते 90 असतो, पण ते मॅथ्स आणि सायन्सचे प्रश्न असतात जे कोणी अगदीच ज्यांना CTTचा पेपर बघितलेलाच नाही त्यांच्यासाठी. आणि आपल्याला सोशल सायन्सचा आपला सेक्शन असतो पार्ट 3, ज्याला सोशल स्टडीज, सोशल सायन्स, सामाजिक अध्ययन किंवा सामाजिक विज्ञान असं म्हटलं जातं. आणि आपल्याला पण प्रश्न क्रमांक सोडवायचे असतात 31 ते 90च. फक्त पार्ट 3 लक्षात ठेवा आणि मॅथ्स सायन्सच्या मुलांनी पार्ट 2. तर फक्त प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपलं हे लेक्चर होईल. आता 1 तासामध्ये 60 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर बघा, पहिला 31 नंबरचा प्रश्न आहे, वात दिग्दर्शी का प्रयोग क्या मापने के लिए किया जाता है, वाइंड वेन इज यूज्ड फॉर मेजरिंग. आता वात दिग्दर्शी हे जे उपकरण आहे तर त्याचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो. पहिला आहे वायू वेग म्हणजे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी, दुसरा आहे वायू दाब, तिसरा आहे वायूची दिशा आणि चौथा आहे वायू तापमान. तर आता इथं याचा जो उपयोग आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वायूचा वेग मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. थोडंसं झूम केलेलं आहे, दिसतं का बघा व्यवस्थित. ओके, पुढे 32 नंबरचा प्रश्न, वायुमंडल की निम्नलिखित में से कौन सी परत रेडियो तरंग के संचरण में मदत करती है. तुम्हाला हिंदीवर कमांड घ्यायची असेल तर तुमचं हिंदी वाचन वाढवलं पाहिजे तुम्हाला. त्याबरोबर प्रश्नपत्रिका, एकतरी डेली प्रश्नपत्रिका आजपासून तुम्हाला रीड करायची आहे. ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका मागच्या तुम्हाला मॉक टेस्टच्या स्वरूपामध्ये सोडवायच्या असतील तर तुम्हाला एक ॲप आहे, त्याची लिंक आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. ते ॲप कसं वापरायचं सगळं सांगितलेलं आहे. लास्ट जी CTT एक्झाम झाली खूप साऱ्या मुलांनी ते ॲप डाउनलोड केलं होतं, अगदी विनामूल्य, कोणतीही फी नाही. सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये, त्या तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपामध्ये सोडवू शकता. फक्त तिथं मराठीच्या प्रश्नपत्रिका मिळणार नाही, बाकीच्या इंग्लिश किंवा हिंदीमधून तुम्ही सोडवू शकता. दुसरा प्रश्न आहे 32 नंबरचा, वायुमंडल की निम्नलिखित में से कौन सी परत रेडिओ तरंगों के संचरण में मदत करती है. बघा, रेडिओ तरंग असेल तर त्यांच्या प्रसारणासाठी वातावरणाचा कोणता थर मदत करतो. पहिला आहे समताप मंडल, दुसरा आहे मध्यमंडल, तिसरा आहे बाह्यमंडल, चौथा आहे बहिर्मंडल. हा टॉपिक तुम्हाला हॅश करून ठेवायचा आहे किंवा स्टार करून ठेवा. याच्यावर साधारण 2 ते 3 वेळा याच एका टॉपिकवरून प्रश्न आलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्यमंडल. पुन्हा, पृथ्वी की विभिन्न परतों को क्रम में आंतरिक से बाहरीतम परत तक पहचाने. आंतरिक म्हणजे काय, आतून बाहेर पृथ्वीचे जे थर आहेत तर ते ओळखायचे आहेत. प्रश्न क्रमांक आहे 33 नंबरचा, तर आतून बाहेर
आपण जर गेलो तर अंतर्गाभा, बाह्यगाभा आपल्याला मराठीमध्ये माहीत असतं. आता हिंदी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जे हिंदी शब्द समजत नाही. मी नेहमी सांगत असते, एक छोटीशी डायरी किंवा एक छोटीशी 200 पेजेस लहान मुलांची जशी वही असते तशी वही मेंटेन करा. जे शब्द हिंदीमधले तुम्हाला कळत नाहीत तर ते लिहून ठेवा. इंग्लिश जर हिंदी अडचणीत असेल तर इंग्लिशमध्ये ते शब्द बघायचे. तिथून पण अडचण येत असेल तर बेटर वे की तुम्ही हिंदीमधून ते जे शब्द आहेत, जे की परीक्षेला आलेले आहेत, ते तरी ॲटलिस्ट नोट डाऊन तिथं करा आणि मराठीत अर्थ लिहून ठेवा. आंतरिक क्रोड, आंतरिक क्रोडचा अर्थ होतो अंतर्गाभा, बाहेरीक क्रोडचा अर्थ होतो बाह्यगाभा. त्याच्यानंतर मेंटल म्हणजे प्रावरण आणि परपट्टी म्हणजे शिलावरण किंवा भूआवरण. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. ज्यावेळी पृथ्वीच्या आपण आतून बाहेर जे थर पाहतो तर त्याच्यामध्ये अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण आणि परपट्टी. तुम्हाला स्टेट बोर्डची जरी पुस्तकं बघितली तर अशी एक आकृती दिलेली आहे. इथं वरचं आहे ते शिलावरणाचं आहे, त्याच्यानंतर दुसरं आवरण प्रावरणाचं आहे, तिसरं आहे बाह्यगाभा आणि इथं आहे अंतर्गाभा. आपल्याला असं वर जायचं आहे. त्याच्यानंतर 34 नंबर, दिए गए आरेख में सूर्य, पृथ्वी और चंद्रमा की स्थिति को ध्यान से देखिए और बताइए कि यह क्या दर्शाता है. 34 नंबर बघा, सूर्य आहे, इथं पृथ्वी आहे, इथं चंद्र आहे, 90 अंशाचा कोन दाखवलेला आहे आणि ही जी आकृती आहे तर ती काय दर्शविते हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर ही 90 अंशाचा ज्यावेळी कोन असतो तर इथं ज्वारभाटा, तर ज्वारभाटा म्हणजे बऱ्याच मुलांना कळत नाही, तर ज्वारभाटाचा अर्थ होतो भरती आणि ओहोटी. काय अर्थ होतो? भरती, ओहोटी. आणि ज्यावेळी 90 अंशाचा कोन असतो त्यावेळी लघु म्हणजे लहान भरती ओहोटी येत असते, लघु ज्वारभाटा. ऑप्शन क्रमांक काय? 4. त्याच्यानंतर बघा 35 नंबर, जब नदी मैदान में प्रवेश करती है तो यह मुड़ जाती है और बड़े मोड़ पर बनाकर बहती है जो कहलाते है. बघा, ज्यावेळी नदी मैदानामध्ये प्रवेश करते त्यावेळी ती काय होते? वळण घेते आणि मोठी वळणे घेत काय करत असते? वाहत असते. याला काय म्हटलं जातं? तटबंध, बाडका मैदान, विसरपाणी, चापझील. नदी ज्यावेळी मैदानात प्रवेश करते त्यावेळी अशी वळण घेऊन ती काय करते? वाहू लागते. आणि हे सर्पासारखी किंवा सापासारखी आकृती आहे त्याला विसर्प म्हटलं जातं. चापझील, चापझीलचा अर्थ काय होतो? बघा, हे जे वळण आहेत त्यापैकी एखादा वळण, समजा आता हे वळण बाजूला झालं, पुराच्या वेळी वगैरे होतं तर ते नदीपासून वेगळं होऊन साईडला पाणी साठलं जातं, त्याला म्हटलं जातं चापझील. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? विसर्प. 36 नंबर, अधिकांश दुर्गम क्षेत्रों में और आपदाओं के समय लोगों को बचाने और भोजन, जल, कपड़े एवं दवाओं को वितरित करने के लिए यातायात का कौन सा साधन बेहद उपयोगी है. अगदी तुम्हाला फापट पसरा खूप सारा दिलेला आहे, त्याचा कोर भाग तुम्हाला काढता आला पाहिजे, पटकन तुम्हाला क्लिक झालं पाहिजे एक्झॅक्ट काय विचारलंय प्रश्नातून. कारण सीटीटीची गंमतच ती आहे, तुम्हाला अगदी त्याचं सारांश 2-3 शब्दांचा असतो पण वाक्य 4-5 ओळीत तुम्हाला दिलेलं असतं, ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. ते स्किल आहे. जेवढं तुम्ही वाचनाचं स्पीड वाढवाल तेवढे तुमचे सीटीटीचे पेपर लवकर कव्हर होतात. कारण मोस्टली सगळ्याच मुलांचे काय होतं, शेवटच्या ज्यावेळी एक 10-15 मिनिटं उरलेले असतात त्यावेळी त्यांचे जवळजवळ 15 ते 20 प्रश्न राहिलेले असतात आणि त्या 10 मिनिटांमध्ये ते गोळे असेच भरून येतात, ज्याच्यातून बघा तुमचे मार्क्स येण्याचे चान्सेस खूप जास्त कमी होतात, जसं की नाहीच्या बरोबर. त्यामुळे काय करायचं आहे, एवढं तरी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जेवढा परीक्षेचा वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर ॲटलिस्ट कव्हर झाला पाहिजे वाचून. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, आत्तापासून तुम्हाला एकतरी प्रश्नपत्रिका, डेली 150 प्रश्नांची प्रश्नपत्रिका, तुमचा जो पेपरचा वेळ आहे तेवढ्या वेळेत ते वाचून होतं का याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आता इथं काय दिलेलं आहे, दुर्गम भागामध्ये एखादी आपत्ती आल्यानंतर तिथं मदत पोहोचवायची असेल तर सर्वाधिक उपयोगी साधन कोणते होईल? वायुमार्ग, हवाई मार्ग, रेल्वेमार्ग म्हणजे रेल्वे मार्ग, सडक मार्ग म्हणजे रस्ते मार्ग, जलमार्ग म्हणजे पाण्यातील वाहतूक. तर आपत्तीच्या वेळी दुर्गम भागामध्ये आपण सर्वाधिक महत्त्वाचं वायुमार्ग, याच्या आधी पण प्रश्न आहे त्यामुळे हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 37 नंबर, भूगोल की वह शाखा जो विशिष्ट मानव जनसंख्या की संरचना के विषय से संबंधित है. भूगोलाची अशी शाखा जी लोकसंख्येशी संबंधित आहे. नागरीय भूगोल, जैव भूगोल, जनसांख्यिकी भूगोल, मानव भूगोल. तर लोकसंख्येशी संबंधित असणारी शाखा आहे ऑप्शन क्रमांक 3 जनसांख्यिकी भूगोल. पुन्हा अभिकथन आणि रिझन. आता हा बऱ्याच मुलांना प्रश्न कळत नाही. अभिकथन म्हणजे काय, एक विधान दिलेलं असतं तुम्हाला, जे ए आणि आर असं असेल तर समजून जायचं की अभिकथन म्हणजे एक विधान असतं आणि त्याच विधानाचं कारण तुम्हाला आर मध्ये शोधायचं असतं, दोन्हीचा परस्पर संबंध लावायचा असतो. कारण बरोबर असेल तर व्याख्या करता आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इथं पर्याय निवडायचे असतात. आणि
जर कारण चुकीचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्नाचा पर्याय निवडायचा असतो. आता पहिलं सुरुवातीला आपण अभिकथन वाचून घेऊया. सूर्य गुजरात में अरुणाचल प्रदेश से लगभग 2 घंटे बाद अस्त होता है. बघा, अरुणाचल प्रदेशापेक्षा गुजरातमध्ये जो सूर्याचा अस्त होण्याचा तो कालावधी आहे तर त्याच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? 2 तासाचा. 2 तासाचा. हे विधान काय आहे? बरोबर आहे. आता कारण काय दिले बघूया. अरुणाचल प्रदेश गुजरात की तुलना में उच्च अक्षांश पर स्थित है. बघा, अरुणाचल प्रदेश गुजरातपेक्षा उंच अक्षांशावर म्हणजे अक्षवृत्तावर स्थित आहे. ज्यांना अजिबातच माहीत नाही, भूगोलामध्ये ज्यावेळी आपण पृथ्वी गोल काढतो, आडव्याच्या पट्ट्या किंवा आडव्याच्या रेषा आहेत, काल्पनिक रेषा, त्यांना अक्षवृत्त अक्षांश म्हटलं जातं. उभ्या रेषा आहेत, काल्पनिक रेषा, त्यांना मराठीमध्ये रेखावृत्त, हिंदीमध्ये देशांतर म्हटलं जातं. इथं ज्यावेळी आपण वेळ कन्सिडर करतो किंवा वेळेचा ज्यावेळी वेळेबद्दल एखादी गोष्ट विचारलेली असते त्यावेळी आपल्याला काय विचारात घ्यायचं असतं? देशांतर, आणि ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं रेखा वृत्त. आणि इथं काय दिलेलं आहे? अक्षांश. त्यामुळे ह्या एका शब्दामुळे आपलं कारण चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होईल? ए सत्य तथा आर असत्य आहे. 39 नंबर. निम्नलिखित में से कौन सा ऊर्जा का गैर परंपरागत स्रोत है? अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता? इंधन, प्राकृतिक गॅस, सौर ऊर्जा, कोयला. याच्यापैकी इंधन, प्राकृतिक गॅस आणि कोयला हे काय आहे? पारंपरिक. पारंपरिक म्हणजे आपलं उत्तर काय आलं? अपारंपरिक आहे सौर ऊर्जा. आणखीन सौर ऊर्जा कशा प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे? नवीकरणीय. पुढे 40 नंबर. विशेष रूप से निर्मित टैंकों और तालाबों में मछली का प्रजनन कहलाता है. आता ह्या ज्या टर्म आहेत या टर्मवर तुम्हाला याच्या आधी पण प्रश्न आहेत त्यामुळे हे पण हायलाइट करून ठेवायचं आहे. सेरिकल्चरचा संबंध येतो रेशीम उत्पादन. त्याच्यानंतर पुढे विटिकल्चरचा संबंध येतो अंगूर की खेती. अंगूर की खेती म्हणजे काय? द्राक्षांची शेती. हॉर्टिकल्चर फळांची शेती म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? मत्स्योत्पादनाशी संबंधित टर्म पिसिकल्चर, मत्स्यपालन. चल 40 नंबर पर्यंत क्लियर असेल. 41 नंबर घ्या. स्थल का एक संकरा भाग जो 2 बड़े स्थलीय भागों को एक दूसरे से जोड़ता है उसे क्या कहते हैं? एखादा अरुंद भाग भूमीचा जो 2 मोठ्या भूभागांना जोडतो त्याला काय म्हटलं जातं? 41 नंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्थल संधी. त्याच्यानंतर 42 नंबर. निम्नलिखित में से कौन सा महाद्वीप आकार में सबसे छोटा है? आकारमानामध्ये सगळ्यात लहान असणारा खंड कोणतं? महाद्वीप म्हणजे काय? खंड. आणि जे मी तुम्हाला सांगत आहे मराठीत अर्थ ते व्यवस्थित वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या, नक्की तुम्हाला फायदा होईल. महाद्वीप म्हणजे खंड. या टॉपिकवर तुम्हाला 100% प्रश्न असतो. सर्वात मोठं खंड कोणता आहे? आशिया. आता इथे छोटं विचारलेलं आहे. सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड, ऑप्शन क्रमांक 1. पुढे 43 नंबर. उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक विज्ञान में शामिल है. उच्च प्राथमिक म्हणजे 6 ते 8 या गटामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो? आता पहिलं वाचून घेऊ. इतिहास, भूगोल, राजनीती विज्ञान, मनोविज्ञान. मग मनोविज्ञान मानसशास्त्राचा उपयोग इथं होतो का समाजशास्त्रामध्ये? अवलंब नाही. त्यामुळे पहिला पर्याय कटला. आता समाजशास्त्रामध्ये कशाचा समावेश होतो? परत आणि इथं समाजशास्त्र दिलेलं आहे त्यामुळे लॉजिक नाही, कॉमन सेन्स नाही. 2 आणि 4 पर्याय कटला. तर समाजशास्त्रामध्ये आपण शिकतो इतिहास, भूगोल, राजनीती विज्ञान म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3. आणि 6वी, 7वी, 8वी तुम्हाला एकच पुस्तक आहे सोशल सायन्स. एनसीईआरटीची पुस्तकं पाहिली नसतील अजूनही वेळ आहे, पाहून घ्या, नक्की मार्क्स वाढायला मदत होईल. तर सोशल सायन्स या एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. जुन्या सिलेबसनुसार वेगळी पुस्तकं होती पण आता एकाच पाठ्यपुस्तकात तुम्हाला सोशल सायन्स नावाच्या हे सगळे विषय इन्क्लूड करून दिलेले आहेत. 44 नंबर. आगमनात्मक अधिगम निम्नलिखित में से किस विधा का विरोधाभासी हे? 44 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 व्याख्यानात्मक शिक्षण. त्याच्यानंतर पुढे आहे 45 नंबर. ए आणि बी 2 विधानं दिलेले आहेत. आता हे सगळे तुम्हाला अध्यापनशास्त्रावर आधारित हा 44 नंबरचा प्रश्न असेल, 45 नंबरचा प्रश्न असेल. बघा 45 नंबरचा प्रश्न. आलोचनात्मक सोच धारणाओं के निर्माण तथा विचारों के अनुप्रयोग और विस्तार को बढ़ावा देती है. दूसरा विधान. यह दूसरों के तर्कों और विश्वासों को समझने और मूल्यांकन करने में मदद करती है. आलोचनात्मक सोच म्हणजे काय? तार्किक समज असेल किंवा क्रिटिकल थिंकिंग असेल. तर धारणा म्हणजे ज्या काही आपण गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात किंवा एखाद्या कन्सेप्ट असतील
तर त्या समजण्यासाठी, त्यांच्या निर्मितीसाठी आणि विचारांचा प्रयोग करण्यासाठी आणि विचारांचा विस्तार वाढवण्यासाठी मदत करतं क्रिटिकल थिंकिंग. आणि दुसऱ्या विधानामध्ये दिलेलं आहे, यह दूसरों के तर्कों और विश्वासों को समझने और मूल्यांकन करने में मदत नहीं करते. दुसऱ्यांना काय वाटतं, त्यांचा एखाद्या गोष्टीवर विश्वास आहे का, त्यांची समज काय आहे याचं मूल्यमापन करण्यासाठी ही तार्किक सोच मदत करत नाही. 45 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ए सत्य हे बी असत्य. मदत करते, करत नाही, नाही करते या एका नाही शब्दामुळे हे विधान चुकीचं आहे. तर मदत करते हे ए असत्य, बी असत्य. 46 नंबर अनुभवजन्य साक्ष क्या आहे. अनुभवजन्य जे ज्या पुराव्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो असे पुरावे कोणते आहेत. पहिलं, इंद्रियों के माध्यम से वास्तविक दुनिया में एकत्रित आंकड़े. 2 आहे अनुसंधान के लिए एक संख्यात्मक दृष्टिकोण. 3 आहे मेट्रिक इकाइयों में मापे गए आंकड़े. 4 आहे आंकड़ों के संग्रह के विश्वसनीय तरीकों का उपयोग कर एकत्रित आंकड़े. 46 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इंद्रियों के माध्यम से वास्तविक दुनिया में एकत्रित आंकड़े. 47 नंबर घ्या, भौतिक विशेषताओं के मॉडल और प्रतिकृतियां शिक्षण के लिए सबसे अधिक उपयुक्त है. भौतिक विशेषता म्हणजे ज्या भौतिक जी वैशिष्ट्ये आहेत तर त्यांच्या प्रतिकृती कोणत्या शिक्षणासाठी उपयुक्त आहेत. इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल आणि राजनीती विज्ञान. 47 नंबर खूप सोपा प्रश्न. भौतिक पृथ्वीगोल आपण कशासाठी वापरतो. आजूबाजू पृथ्वी कशा आहे पाहण्यासाठी, म्हणजे भौतिक वैशिष्ट्ये साध्य करण्यास, भौतिक वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या विषयामध्ये जे मॉडेल असतील प्रतिकृती उपयोगात येतात. भूगोल विषयाच्या अध्यापनासाठी. पुढे 48 नंबर स्थानीय समाचार पत्र से मौसम की जानकारी का संग्रह किस प्रकार का स्रोत है. स्थानिक जे वर्तमानपत्र आहेत तर त्यांच्याद्वारे आपण हवामानाचा जो अंदाज घेतो तर तो कोणता स्रोत आहे. प्राथमिक आहे, द्वितीयक आहे, तृतीयक आहे की प्राथमिक और तृतीयक दोन. तर तो स्रोत आहे ऑप्शन क्रमांक 2, द्वितीयक स्वरूपाचा. 49 नंबर सीखने की अक्षमता वाले शिक्षार्थी किस प्रकार की कक्षा में अन्य छात्रों के साथ लिखते हैं. तर समावेश. पुढे 50 नंबर घ्या, निम्नलिखित सिद्धांत किसने दिया है. सिद्धांत सांगितलेला आहे, तो सिद्धांत कोणाचा आहे ते नाव विचारलेलं आहे. पहिलं वाचून घेऊ. सभी बच्चे विकास के समान अनुक्रम से गुजरते हैं लेकिन विभिन्न दरों से, इसलिए शिक्षक को पूरी तरह से कक्षा के लिए नहीं बल्कि व्यक्तिगत बच्चों और छोटे समूहों के लिए गतिविधियों की योजना बनानी चाहिए. हा जो सिद्धांत आहे तर तो आहे पियाजे यांचा. आणि पियाजेंच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. सिद्धांत काय किंवा बाकीच्यांचे सिद्धांत काय. इथं आता पियाजेंचा सिद्धांत दिलेला आहे. बरं बाकीचे जे आहेत तर त्यांचे सिद्धांत असतील कोणते आहेत तर ते सगळे आपण ज्यावेळी ॲनालिसिसचा आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर त्या व्हिडिओमध्ये पुन्हा इन डिटेल सगळं एक्सप्लेन केलं जाईल. 51 नंबर कक्षा में सहकारी शिक्षा को बढ़ावा देने के लिए एक शिक्षक को चाहिए. बघा एखाद्या वर्गामध्ये सहकारी शिक्षा म्हणजे सहकार्य घेऊन शिक्षण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक शिक्षक को काय केलं पाहिजे. पहिलं छात्रों को बहस और चर्चाओं में लगाए. दूसरा है उन्हें व्यक्तिगत परियोजनाएं दे. तीसरा है काम के लिए कक्षा को छोटे समूहों में विभाजित करे. 4 आहे परियोजना को करने के लिए उन्हें विभिन्न स्रोत प्रदान करे. एकमेकांचं सहकार्य वाढलं पाहिजे याच्यासाठी काय केलं जातं तर ऑप्शन क्रमांक 1 छात्रों को बहस और चर्चाओं में लगाए. वादविवाद असेल किंवा चर्चा याच्यामध्ये मुलांना सामील करून घेणे. 52 नंबरचा प्रश्न आहे, एक आत्मनिर्देशित आत्मानुशासित सोच जो एक उचित तरीके से गुणवत्ता के उच्चतम स्तर पर तर्क करने का प्रयास होती है उसे कहते हैं. आलोचनात्मक सोच, जटिल सोच, बुद्धिमान सोच, अमूर्त सोच. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आलोचनात्मक सोच. बघा एक आत्मनिर्देशित आत्मानुशासित सोच जो उचित तरीके से गुणवत्ता के उच्चतम स्तर पर तर्क करणे की. ज्यावेळी तर्क हा शब्द येतो त्यावेळी क्रिटिकल थिंकिंग लक्षात घ्यायचं असतं. इथं तुम्हाला बाजूला दिलेलं आहे क्रिटिकल थिंकिंग, यालाच आलोचनात्मक सोच म्हटलं जातं. 53 नंबर अजंता गुफा चित्रों में इस्तेमाल किए गए रंग निम्नलिखित में से किस सामग्री से प्राप्त किए गए हैं. 53 नंबर तर उत्तर असणार आहे पौधों और खनिज. ऑप्शन क्रमांक 3. 54 नंबर सबसे पुरानी, आता हे इतिहासाशी संबंधित प्रश्न आहेत. सबसे पुरानी पांडुलिपियां टिंब पर लिखी गई थी. ताड़पत्रों, पत्थरों, कागज या लकड़ी. तर 54 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ताडपत्रों पर. सबसे पुराणी जे हस्तलिखित आहे तर ती कशावर लिहिण्यात आली होती तर ताडपत्र, तिला भूर्जपत्र देखील म्हटलं जातं. पुढे 55 नंबर
मानव इतिहास में निम्नलिखित में से कौन सी अवधि काल सबसे लंबी है? हा पण प्रश्न खूप साऱ्या वेळा विचारलेला आहे. तर मानवी इतिहास ज्यावेळी आपण मानवाचा इतिहास पाहतो तर त्यामध्ये कोणता कालखंड सर्वात लांब आहे किंवा ज्याचा कालावधी खूप जास्त आहे? तर याचं उत्तर असणार आहे पुरापाषाण काळ. पुढे 56 नंबर, दिए गए कथन हे और बी सही उत्तर. सही म्हणजे काय? बरोबर विधान निवडा. पहिलं, मेहरगढ़ पाकिस्तान के बुलंद दर्रे के पास एक उपजाऊ मैदान में स्थित है. बी, यहाँ खेती और पशुपालन के साक्ष्य पाए जाते हैं. ठिकाण दिलेलं आहे तुम्हाला मेहरगढ़. तर मेहरगढ़ हे जे ठिकाण आहे तर ते पाकिस्तानमधील बुलंद दर्रा हे जे ठिकाण आहे तर तिथं आहे आणि तिथं उपजाऊ मैदान म्हणजे सुपीक मैदानांमध्ये हे शहर गणलं जातं आणि या खेती और पशुपालन के साक्ष्य पाए जाते हैं. आणि या ठिकाणावरून मेहरगढ़ जे प्राचीन इतिहासामध्ये याचे अवशेष मिळालेले आहेत, जसं की हडप्पा संस्कृतीमध्ये तर खेती म्हणजे शेती आणि पशुपालन याचे अवशेष या ठिकाणावरून मिळालेले आहे. दोन्ही विधाने बरोबर. उत्तर असेल ए और बी दोनों सत्य है. 57 नंबर, भारत के निम्नलिखित राज्यों में से किस एक राज्य में हड़प्पा के नगर सबसे बड़ी संख्या में मिले हैं? हडप्पा संस्कृती बघा, ज्यावेळी प्राचीन भारताचा आपण अभ्यास करतो, प्राचीन भारताचा कोर भाग काय आहे? पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासायचे आहे हडप्पा संस्कृती, त्याच्यानंतर वैदिक संस्कृती आहे, त्याच्यानंतर धर्म आहेत ज्याच्यामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म, त्याच्यानंतर पुन्हा जनपदे, महाजनपदे, त्याच्यानंतर एनसीईआरटीचा सिलेबस सांगते तुम्हाला जनपदे, महाजनपदे, त्याच्यानंतर उत्तरेकडची घराणी, दक्षिणेकडची घराणी, भक्ती चळवळ आहे, त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत आहे, मुघल व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर आधुनिक भारत आणि मध्येच स्थापत्य शैली, वास्तुकला या सगळ्या गोष्टी तुम्हाला एनसीईआरटीच्या सोशल सायन्स या किंवा इतिहासांतर्गत अभ्यासायच्या असतात. तर बघा, असं कोणतं ठिकाण आहे जिथं हडप्पा संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत? ऑप्शन क्रमांक आहे 3 गुजरात. आणि लोथल एक ठिकाण लक्षात ठेवा. लोथलला काय होती? गोदी होती आणि हे ठिकाण देखील गुजरातमध्ये सापडलेलं आहे. त्याच्यानंतर 58 नंबर, ऋग्वेद मूल रूप से निम्नलिखित में से किस भाषा में रची गई थी? मी सांगितलं आताच हडप्पा संस्कृतीनंतर वैदिक संस्कृती येते आणि वैदिक संस्कृतीचा आधार आहेत 4 वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 वेद, त्याच्यापैकी पहिला वेद आहे ऋग्वेद. आता त्याची भाषा विचारलेली आहे ब्राह्मी, पाली, संस्कृत, प्राकृत. 58 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत भाषा. ऋग्वेदाची रचना संस्कृत भाषेमध्ये झाली होती. पुन्हा 6ठी शताब्दी ईसा पूर्व में मगध महाजन के पहले शासक थे महावीर, प्रसेनजित, बिंबिसार, अजातशत्रू. आता महावीर कोण आहेत? तर तीर्थंकर आहेत जैन धर्माचे, हे येणार नाहीत. प्रसेनजित, बिंबिसार आणि अजातशत्रू. आपल्याला कालखंड कधीचा दिलेला आहे? तर 6व्या शतकामध्ये. तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बिंबिसार. आणि अजातशत्रू कोण आहे? बिंबिसारचा मुलगा. आणि बिंबिसारच्या दरबारामध्ये जीवक हा वैद्य होता. या गोष्टीवर पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. प्रसिद्ध वैद्य जीवक टीईटीला पण विचारलेला आहे, सीटीईटीला पण विचारला जातो. जरी सिलेबस बघा एनसीईआरटी आणि टीईटी खूप जास्त अगदीच तफावत वेगळा आहे असं पण नाही. जो इतिहास आहे इतिहास काही बदलत नाही. जो कोर भाग आहे तर तो दोन्हीकडे सेमच आहे. 6व्या शतकामध्ये मगध जे महाजनपद आहे, मगध महाजनपद 16 महाजनपदे एकूण, त्या 16 महाजनपदापैकी जे मगध महाजनपद आहे तर ते काय आहे? सर्वात प्रभावशाली. आणि त्यामुळे याच्यावर डेफिनेटली प्रश्न विचारले जातात. आता या 6व्या शतकामध्ये मगध महाजनपदाचा राजा कोण होता? बिंबिसार. 60 नंबर, निम्नलिखित में से कौन सा बौद्ध धर्म के त्रिरत्नों में से नहीं है? आता त्रिरत्न सांगितलेले आहेत बौद्ध धर्मामध्ये, तर त्याच्यापैकी काय त्रिरत्नांमध्ये त्याचा समावेश होत नाही? बुद्ध, धम्म, अहिंसा, संघ. 60चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुद्ध, धम्म आणि संघ यांचा समावेश होतो, अहिंसाचा होत नाही. अहिंसा हे जैन धर्माचं तत्व आहे. पुढे, निम्नलिखित में से कौन राज्यसभा सदस्यों का चुनाव करता है? आता हा पॉलिटिशी संबंधित प्रश्न आहे. 61 नंबर, राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांची निवड कुणामार्फत होते? 61 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 विधानसभा के सदस्य. पुढे 62 नंबर, भारत द्वारा निम्नलिखित में से किस शासन प्रणाली को अपनाया गया था? भारताद्वारे कोणत्या शासन प्रणालीचा स्वीकार करण्यात आलेला आहे? संसदीय और एकात्मक, राष्ट्रपती और संघीय, राष्ट्रपती और एकात्मक, संसदीय और संघीय. 62 नंबर उत्तर आहे
आपण जी शासन प्रणाली अवलंबलेली आहे तर ती संसदीय आणि संघीय स्वरूप आहे. संसदीय आणि फेडरल, पार्लिमेंटरी अँड फेडरल कोड. त्याच्यानंतर पुढे 63 नंबर, अनुसूचित जातियों के लिए कितने संसदीय निर्वाचन क्षेत्र आरक्षित है. अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी किती जागा आहेत. 63 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 84. 64 नंबर, भारत में अस्पृश्यता प्रथा के कारण निम्नलिखित में से किस मौलिक अधिकार का उल्लंघन किया जाता है. बघा, अस्पृश्यता जी प्रथा आहे याच्याशी संबंधित कलम आहे संविधानातील कलम 17. आता या अस्पृश्यताची जी प्रथा आहे तर त्याच्याद्वारे कोणत्या मौलिक म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं. पहिला आहे समानता का अधिकार, दुसरा आहे स्वतंत्रता का अधिकार, तिसरा आहे शोषण के विरुद्ध अधिकार, चौथा आहे संवैधानिक उपचारों का अधिकार. अस्पृश्यतेमुळे कोणत्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं. उत्तर काय असणार आहे. अस्पृश्यता म्हणजे काय तर बघा, अस्पृश्य जे लोक आहेत किंवा दलित आहेत, म्हणजे आता थोडी परिस्थिती वेगळी आहे पण आंबेडकरांच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर त्यांना इतर धर्माप्रमाणे समानता दिली जात नव्हती. त्यामुळे उत्तर काय असेल, कोणत्या अधिकाराचं उल्लंघन होतं. जसं की शिक्षण असेल, शिक्षणाच्या बाबतीत समानता नव्हती, कामाच्या बाबतीत नव्हती. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 समानता का अधिकार. तुच्छ लेखलं जायचं त्यांना. 65 नंबर, भारत के संविधान के अनुसार निम्नलिखित में से कौन सा अधिकार मौलिक अधिकार नाही है. मौलिक अधिकार, दुसरा प्रश्न, मौलिक अधिकारावर दुसरा प्रश्न विचारलेला आहे. एकूण मूलभूत अधिकार, सगळे मूलभूत अधिकार तुम्हाला माहीत पाहिजे. क्वालिटीमध्ये बघा काय काय विचारलं जातं तुम्हाला. राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य विधिमंडळ, संघ शासन, त्याच्यानंतर कोणती शासन प्रणाली, संसद, त्याच्यानंतर प्रस्तावना, त्याचबरोबर मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. तर याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न असतात. त्यामुळे हे पॉईंट तुम्ही काय करायचे आहेत, व्यवस्थित करायचे आहेत. आता संविधानानुसार बघा कोणता मूलभूत अधिकार नाही. शिक्षा का अधिकार म्हणजे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का, हो. शोषणाविरुद्धचा अधिकार आहे का, हो. त्याच्यानंतर धर्म आणि आझादी, स्वातंत्र्याचा, धर्माचा अधिकार आहे का, आहे. पण बघा संपत्तीचा जो अधिकार आहे तर तो आधी मूलभूत अधिकारामध्ये गणला जात होता पण आता सध्या काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर काय असेल, मूलभूत अधिकार नसलेला पर्याय ऑप्शन क्रमांक 4 संपत्ती का अधिकार. 66 नंबर, अस्पृश्यता टिम्ब के आधार पर भेदभाव को संदर्भित करती है. शारीरिक विकलांगता, लिंग, जाती और वंश. अस्पृश्यतेवर परत दुसरा प्रश्न आलेला आहे. एकच टॉपिक 2 प्रश्न आले. अस्पृश्यता कशाच्या आधारावर भेदभाव करते. शारीरिक विकलांगता, लिंग, जाती, वंश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जाती. 67 नंबर, मुख्यमंत्री को कोण नियुक्त करता है. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कुणामार्फत केली जाते. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश. 67 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. 68 नंबर, राज्यपाल को कोण नियुक्त करता है. आता राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे होते. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, भारत के मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती. 68 नंबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. जे नियुक्त्या आहेत तर त्या कुणामार्फत केल्या जातात. अगदी महत्वाच्या, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल, मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश, तर या सगळ्या नियुक्त्या तुम्हाला विचारल्या जातात. 69 नंबर, प्रधानमंत्री का चुनाव कोण करता है. पुन्हा आता प्रधानमंत्रीची जी निवड आहे तर ती कुणामार्फत केली जाते. पहिलं मंत्रियोग्य परिषद द्वारा, दुसरा आहे मुख्यमंत्री, तिसरा आहे संसद आणि चौथा आहे सांसद और विधायक. 69 नंबर उत्तर असणार आहे संसद. संसदेचे जे सदस्य आहेत तर त्यांच्यामार्फत प्रधानमंत्र्यांची निवड केली जाते. त्याच्यानंतर 70, निम्नलिखित में से किसको भारत का पहला नागरिक कहा जाता है. भारताचा पहिला नागरिक कोणाला म्हटलं जातं. भारत के मुख्य न्यायाधीश, गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान. खूप सोपं आहे. तर राष्ट्रपती. आणि राज्यामध्ये कोणाला म्हटलं जातं, राज्यपाल. राज्याचं विचारलं तर राज्यपाल. 70 नंबर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. 71 नंबर, निम्नलिखित में से किसको भारत में राज्य का पहला नागरिक कहा जाता है. बघा, राज्य का पहिला नागरिक विचारलेला आहे. वर विचारलेला आहे देशाचं, खाली विचारलेलं आहे राज्याचं आणि राज्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर आणखी नवीन मुलं. राष्ट्रपती बघा जरी पहिले नागरिक असले तरी बघा हे फक्त नामधारी प्रमुख असतात आणि वास्तविक प्रमुख कोण असतं. केंद्रामध्ये पंतप्रधान आणि राज्यामध्ये जसं राष्ट्रपतींचं स्थान आहे सेम तसं राज्यपालचं स्थान आहे. नामधारी प्रमुख असतात आणि राज्यामध्ये जर वास्तविक सत्ता कोणाच्या हातामध्ये असते तर मुख्यमंत्री. म्हणजे मुख्यमंत्र्याला समांतर पद राज्यामध्ये
केंद्रातील पंतप्रधानाला समांतर पद, राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींचं समानांतर पद कोणतं आहे, किंवा राष्ट्रपतींचं जे स्थान केंद्रात आहे ते स्थान राज्यपालाचं राज्यामध्ये असतं. वर्तमान लोकसभा 2014 के बाद टीम हे बघा, आत्ताची सध्याची लोकसभा कितीवी आहे 2014 नंतर? 13वी, 14वी, 15वी, 16वी. उत्तर असणार आहे 72 नंबर. तर 2014 नंतरची लोकसभा आहे 16वी. म्हणजे हे पण प्रश्न विचारले जातात तुम्हाला. भारत का वर्तमान राष्ट्रपती कोण आहे? पेपर आहे 2018चा, 2018. तर त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्यामुळे तुम्हाला आत्ताची लोकसभा कितवी आहे, राष्ट्रपती कितवे आहेत, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले तर हे सगळं माहीत असणे अपेक्षित आहे. 74 नंबर. भारत के संविधान में निम्नलिखित में से किसका उल्लेख नहीं किया गया है? कशाचा उल्लेख भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेला नाही? पहिलं, राज्य और केंद्रशासित प्रदेशों के नाम उल्लेख आहे, सरकार का ढांचा आहे, त्याच्यानंतर नागरिकों के अधिकार आहे, राजनीतिक दलों के नाम. पक्षांची नावं संविधानामध्ये अंतर्भूत नाही, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 75 नंबर. राज्यसभा में सदस्यों को कोण नामांकित करता है? राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांना नाम निर्देशित कोणाद्वारे केलं जातं? उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपतीद्वारे. 76 नंबर. निम्नलिखित में से कौन भारत की संविधान सभा का अध्यक्ष था? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? राजगोपालाचारी, आंबेडकर, राजेंद्र प्रसाद की जवाहरलाल नेहरू? 76 नंबर. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष. आणि आंबेडकर कशाचे अध्यक्ष होते? मसुदा समिती. मसुदा समिती. पुढे 77 नंबर. निम्नलिखित में से कौन भारत का एकमात्र भारतीय गव्हर्नर जनरल था? भारताचा एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल याच्यापैकी कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, बी पट्टभी सीतारामय्या, टी कृष्णमाचारी आणि सी राजगोपालाचारी. 77 नंबरचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सी राजगोपालाचारी. 78 नंबर. भारत का संविधान कब अपनाया गया? संविधानाची अंमलबजावणी कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 नोव्हेंबर 1950. 78 नंबर. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 26 नोव्हेंबर 1949. IMP प्रश्न आहे, विचारला जातो. संविधान लागू करण्यात आलं किंवा संविधानाचा अंमल सुरू झाला ती तारीख विचारली जाते 26 नोव्हेंबर 1949. त्याच्यानंतर निम्नलिखित में से किसने भारत की रियासतों को एकीकृत करने में निर्णायक भूमिका निभाई थी? बघा, जरी भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं असलं तर भारत कसा होता? विभागलेला होता. आता काही संस्थानिक असेल तर त्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी किंवा काही संस्थानिकांचा भाग भारतीय भूप्रदेशामध्ये सामील करून घेण्यासाठी महत्वाची भूमिका कोणी निभावली? पहिला आहे जवाहरलाल नेहरू, दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा आहे डॉक्टर BR आंबेडकर, चौथा आहे सी राजगोपालाचारी. उत्तर असणार आहे आयर्न पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. 80 नंबर. आता हा प्रश्न कसा आलेला आहे बघा, तर काश्मीर आहे, हैदराबाद आहे. काश्मीर, हैदराबाद. आणखीन एक संस्थान आहे, तिसरं संस्थान, तर ते भारतामध्ये सामील होत नव्हतं. तर त्याच्यासाठी पॉलिसी कारवाई करून वगैरे ती संस्थाने भारतामध्ये सामील करून घेण्यात आलेली आहेत. 3 आहेत ती, काश्मीर, हैदराबाद. लक्षात आलं तर ती तिसरं पण सांगून देते. 80 नंबर बघा. निम्नलिखित में से कौन भारत के संविधान की समवर्ती सूची के मामलों में कार्य करता है? आता 3 सूच्या असतात, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर या 3 सूच्यामध्ये जे विषय आहेत, आता केंद्र सूचीतील विषयांवर केंद्र सरकार कायदे करतं, राज्य सूचीतील विषयांवर राज्य सरकार कायदे करतं, आणि समवर्ती सूची अशी सूची असते की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात. त्यामुळं आता इथे प्रश्न काय विचारलाय की भारत के संविधान की समवर्ती सूची में के मामलों में कार्य करता है? कोण कार्य करता है? समवर्ती सूची यांच्या संदर्भात कार्य कोण करतं? केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र आणि राज्य दोघांना कायदे करण्याचा याच्यामध्ये अधिकार असतो समवर्ती सूचीमध्ये. फक्त केंद्र विचारलं तर केंद्र सूची, फक्त राज्य राज्य सूची, आणि समवर्ती सूची दोघांना अधिकार. 81 नंबर. निम्नलिखित में से कौन भारत की संविधान सभा में मसुदा समिती के अध्यक्ष थे? आता जे सांगितलं त्याच्यावर परत प्रश्न आहे बघा. तर मग अशी सांगितलं होतं संविधान सभेचे अध्यक्ष सांगितलं होतं, आता आपल्याला विचारलेलं आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते BR आंबेडकर. 82 नंबर. 18वीं सदी में किसके नेतृत्व में बंगाल धीरे धीरे मुघल नियंत्रण से अलग हो गया? काय विचारलेलं आहे? 18व्या शतकामध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली बंगाल मुघल सत्तेपासून वेगळं झालेलं आहे? 82 नंबर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1,
मुर्शिद कुली खान. कुणाच्या नेतृत्वाखाली? मुर्शिद कुली खानच्या. 83 नंबर, निम्नलिखित में से किस गवर्नर जनरल ने फैसला किया कि बहादुर शाह जफर आखिरी मुगल सम्राट होंगे और उनकी मृत्यू के बाद किसी भी वंशज को शासक के रूप में पहचाना नहीं जाएगा. आता इथं इंग्रज अधिकारी म्हणजेच गव्हर्नर जनरल कोणता आहे ज्यानं ठरवलं किंवा ज्यानं घोषित केलं की बहादूर शाह जफर नंतर कोणताही मुघल सरदार किंवा मुघल सत्तेचा शासक असणार नाही. डलहौसी, बेंटिक, कॅनिंग आणि कॉर्नवालिस त्या इंग्रज अधिकाऱ्याचं किंवा गव्हर्नर जनरलचं नाव विचारलेलं आहे. तर नाव आहे लॉर्ड कॅनिंग. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 84, किस गवर्नर जनरल ने घोषित किया कि अवध पर गलत तरीके से शासन किया जा रहा था और उचित प्रशासन सुनिश्चित करने के लिए ब्रिटिश शासन की आवश्यकता थी. 84 नंबर काय विचारलेला आहे? किस गव्हर्नर जनरलने घोषित किया. आता पुन्हा गव्हर्नर जनरलचं नावच विचारलेलं आहे. काय त्यानं घोषित केलेलं आहे बघा. अवध पर गलत तरीके से शासन किया जा रहा था और उचित प्रशासन सुनिश्चित करने के लिए ब्रिटिश शासन की आवश्यकता थी. औंधवर, अवध किंवा औंध नाही, अवध. तर अवध हे जे संस्थान होतं तर तिथं चुकीच्या पद्धतीने शासन केलं जात होतं आणि प्रशासनाला सुनिश्चित किंवा प्रशासन योग्य पद्धतीने होण्यासाठी तिथं ब्रिटिश शासनाच्या मदतीची आवश्यकता होती. असं कोणी घोषित करून टाकलं? उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी. खालसा धोरण कोणाचं आहे? डलहौसी. खालसा धोरण हे पण विचारलं जातं. पुढे 85 नंबर, कानपूर के किस शासक ने खुद को पेशवा कहा. कानपूरच्या कोणत्या शासकाने स्वतःला पेशवा म्हणून घोषित केलेला आहे? उत्तर आहे बघा, नानासाहेब, बाजीराव प्रथम, बाजीराव द्वितीय आणि बहादूर शाह जफर. कानपूरचे पेशवे विचारलेले आहे. कानपूरला कोण होतं? नानासाहेब. ऑप्शन क्रमांक 1. पुढे 86 नंबर, कारखाने के विषय में पढ़ाने के लिए सबसे उपयोगी विधी होगी. आता कारखाना हा विषय शिकवण्यासाठी सर्वात महत्वाची पद्धत कोणती असेल? तर एक कहाणी सुनाना, एखादी कहाणी किंवा कथा सांगून आपण कारखाना हा विषय स्पष्ट करू शकतो. दुसरा आहे किसी विशेषज्ञ को निमंत्रित करणं, एखादा त्यातील तज्ञ बोलावून आपण तो विषय स्पष्ट करू शकतो. तिसरा आहे किसी औद्योगिक कारखाने की यात्रा आयोजित करना, एखाद्या कारखान्याला भेट देणे. आणि चौथा आहे एक डॉक्युमेंटरी फिल्म देखना, कारखान्याशी संबंधित एक डॉक्युमेंटरी पिक्चर किंवा चित्रपट दाखवणं. तर बघा 86 नंबर. आता हे जे प्रश्न असतात खूप सोपे आणि इंटरेस्टिंग असतात आणि हे ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय कराल किंवा तुमच्याकडून तुम्ही काय केलं असतं अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. तर कारखाना हा विषय समजावून सांगायचा असेल तर आपण ॲक्च्युअल अनुभवात्मक एनसीटीचा जो पाठ्यक्रम आहे तर अनुभवात्मक शिक्षण याच्यावर जास्त जोर आहे. त्यामुळं एखाद्या कारखान्याचा आपण विद्यार्थ्यांना दाखवला, एखाद्या कारखाना पाहण्यासाठी त्यांना घेऊन गेलो आपण आणि तिथं ॲक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन त्या कारखान्याबद्दल माहिती दिली तर कारखाना काय कसे असतं, कारखान्याची पद्धती कशा असते हे सगळं विद्यार्थ्यांना खूप चांगलं समजेल. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 87 नंबर, एज्युसॅट से क्या अभिप्राय आहे. आता एज्युसॅट काय आहे तर उपग्रह आहे. तर हा कशासाठी आहे किंवा याच्याकडून काय अपेक्षित आहे बघा. तर एक मानवनिर्मित भारतीय उपग्रह. एज्युसॅट काय आहे? एक मानवनिर्मित भारतीय आहे. आणखीन एक त्याला जोडून घ्या, शैक्षणिक उपग्रह आहे. शैक्षणिक माहिती देणारा उपग्रह आहे. 88 नंबर, पंचवाणी और बीजक में निम्नलिखित में से किस महान हस्ती के छंद और विचारों को संरक्षित किया गया है. पंचवाणी आणि बीजक याच्यामध्ये कुणाच्या विचारांचा समावेश आहे? मीराबाई, कबीर, गुरु नानक आणि रविदास. 88 नंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संत कबीर. 89, एलोरा की गुफा का भित्ति चित्र जिसमें विष्णु को नरसिंह अर्थात पुरुष सिंह के रूप में दिखाया गया है किस काल की कृति है. गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकूट काल, चालुक्य काल, गुप्त काल. आता हे जे कालखंड आहेत घराणे आहेत ती वेगवेगळी. गुर्जर प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे, चालुक्य आहे, गुप्त आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? एलोरा जी गुहा आहे त्या गुहा चित्रावर विष्णू याला किंवा विष्णू या देवांची जी प्रतिकृती आहे तर ती पुरुष सिंह किंवा नरसिंहाच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात आलेली आहे एलोराच्या गुहाचित्रामध्ये. तर तो कालखंड कोणता आहे? 89 नंबर उत्तर असणार आहे राष्ट्रकूट कालखंड. ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रकूट कालखंड. 90 नंबर, निम्नलिखित में से कौन सा संगठन उपनिषद में आस्था रखता है. उपनिषदामध्ये आस्था ठेवणारा कोणता समाज आहे किंवा खाली जी पर्याय दिलेले आहेत तर त्यापैकी कोणाची उपनिषदांच्यावर आस्था होती. आता उपनिषद म्हणजे काय बघा, गुरुजवळ बसून ज्ञान ग्रहण करणे त्याला म्हटलं जातं उपनिषद.
पहिला आहे ब्रह्मसमाज, दुसरा आहे रामकृष्ण मिशन, तिसरा आहे सत्यशोधक समाज, चौथा आहे सेवा समाज. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्म समाज. उपनिषदावर श्रद्धा असणारा समाज ब्रह्म समाज, ऑप्शन क्रमांक 1. तर बघा अशा पद्धतीनं आपण टोटल पेपर सोपा आहे, जुना पेपर आहे, त्यामुळं वन लाईनर स्वरूपात, मल्टी लाईनर, अभिकथन, रेझन 1-2 तुम्हाला प्रश्न दिसले असतील, बाकी सगळे वन लाईनर प्रश्न आहेत. तर हा 2018चा पेपर आपण चांगल्या पद्धतीनं सगळे 60 प्रश्न कव्हर केलेले आहेत. असेच तुम्हाला पुढचे जे काही प्रश्न, एक 6 ते 7 प्रश्नपत्रिका एवढ्या जरी तर मी प्रश्नपत्रिका केला, त्याचे मुद्दे लिहून घेतले, त्या मुद्द्यांचा तुम्ही डिटेल 1 महिनाभर अभ्यास केला. आणखी हो, या 8 दिवसानंतर आपण असंच काहीच देणार नाही असं पण नाहीये. हे सगळे, या सगळ्या प्रश्नपत्रिका इन डिटेल आपण पूर्ण विथ एक्सप्लेनेशन, म्हणजे प्रत्येक पर्याय आणि तो घटक, त्या घटकाबद्दल इतर जी काही माहिती आहे, आपण एका लेक्चरमध्ये 30 प्रश्न, म्हणजे 30 प्रश्न आपले एका तासात विथ अनालिसिस करून कव्हर होतात. तर पुन्हा आपण ह्या सगळ्या 6 ते 7 प्रश्नपत्रिका पुन्हा अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत चॅनलशी जोडले गेलेले राहा. नक्की तुमच्या पेपरमध्ये काही ना काही एक 8 ते 10 मार्क्स तुमचे नक्की वाढतील. आणि अजूनही अभ्यास केलेला नसेल तर आणखीन एक 15 दिवस गेल्यानंतर काय करू काही समजणार नाही. त्याच्यामुळे अजूनही थोडाफार वेळ आहे. थोडंफार पेन पेन्सिल हातामध्ये घ्या. योग्य प्रत्येक सेक्शन, म्हणजे मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर आपले हे सोशल सायन्स असेल, त्याच्यानंतर मराठी असेल, हिंदी असेल. आता मराठी हिंदी तर बेसिक आहे, तुम्हाला बेसिक शब्दांच्या जाती तुम्ही त्याच्यावर कमेंट मिळवलं की झालं. राहिला प्रश्न पेडॉलॉजीचा, तर जे तुम्हाला हिंदीचा पेपर 2 असेल तर तुम्ही मराठीचे व्हिडिओ पहा, पेपर क्रमांक 2चे पेडॉलॉजीचे, कारण मराठी आणि हिंदी ॲज इट इज ट्रान्सलेट असतात प्रश्न, म्हणजे ट्रान्सलेट केलेले प्रश्न असतात. त्यामुळे मातृभाषेतून केलेले कधीही चांगले. जर शक्य झालं तर मराठीचे पेडॉलॉजीचे किंवा मराठीच्या प्रश्नपत्रिका पुन्हा तुमच्यासोबत ॲनालिसिस करेन. नसेल तर जुने व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये पण ॲनालिसिस आहे. त्यामुळं मागचे जे गेल्या CTTला आपण जे व्हिडिओ दिले होते तर ते पाहिलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी मराठी असेल किंवा SSTच्या प्रश्नपत्रिका तिथून पण मिळतील. जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करेन. आणखीन कोणाला काही शंका असेल, कंटेंटनुसार NCERTची पुस्तकं लावायची असेल तसं सांगा. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्याशिवाय काहीही कळणार नाही. त्यामुळं ज्यांना जास्त वाटतं, ज्यांची जास्त डिमांड असेल, त्याच्यानुसार जसं मेसेज येतील त्यानुसार मी कंटेंट बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. चालेल. पुन्हा एकदा क्षमस्व, व्हिडिओ न आल्यामुळं. इथून पुढे तरी ॲटलिस्ट 1 महिनाभर तुम्हाला चांगला कंटेंट देण्याचा नक्की प्रयत्न करेन. चालेल. धन्यवाद. आणि टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम जॉईन करा. आत्ताचा पेपर, हा जो घेतलेला पेपर आहे विथ टिकमार्क तुम्हाला इकडं टाकून देते लगेच. तुम्ही तो तिकडे पाहून घ्या. परत एकदा सगळा पेपर टाकते, सगळा पेपर तुम्ही वाचून घ्या. किंवा ते जे ॲप सांगितलं ते डाउनलोड करा. तिथून तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपामध्ये जरी सोडवला तरी सफिशियंट आहे. चालेल. धन्यवाद.